आजपासून आपण कारक विभक्तय हे प्रकरण आपण सुरू करत आहोत. अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे. शब्दरूपाणीची पीडीएफ मी तुम्हाला पाठवली होती. शब्दरूपाणी हे प्रकरण आपलं झालेलं आहे. शब्दरूपाणी प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं की एका शब्दाच्या एकूण 7 विभक्तीमध्ये रूप केली जातात आणि शेवटी संबोधन म्हणजे एकाच शब्दाचे एवढे सगळे रूप केले जातात. तर असं का? तर ते आपल्याला वेगळा वेगळा अर्थ प्राप्त करण्यासाठी, वेगळा वेगळा अर्थ करण्यासाठी तशा पद्धतीने रूप करणं आवश्यक आहे. पण कोणत्या अर्थामध्ये कोणतं रूप करायचं, कोणत्या विभक्तीचं रूप करायचं, कोणत्या विभक्तीचा काय अर्थ आहे, हे आपल्याला कोण सांगतं? तर हे आपल्याला कारक प्रकरण सांगतं. दोन प्रकारच्या विभक्ती आहेत. एक आहे कारक विभक्ती आणि दुसरी आहे उपपद विभक्ती. त्यामध्ये कारक विभक्ती आता आपण शिकत आहोत. तर पहिल्यांदा कारक कशाला म्हणायचं हे आपण समजून घेऊया. वाक्यातील शब्दांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्यास कारक असे म्हणतात. उदाहरण एक दिलेलं आहे ते, राम बाणेन रावणम मारयती. या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे कृष्णाली? क्रियापदम किमस्ति अत्र? मी सांगू? ऋग्वेदे किमस्ति? मारयति. मारयती एतत् क्रियापदम अस्ति. या क्रियापदाशी वाक्यातील जे इतर शब्द आहेत त्या सर्व शब्दांचा कोणत्या ना कोणत्या रूपाशी या क्रियापदाशी संबंध असतो. जसा मारण्याची क्रिया कोण करत आहे? राम करत आहे, बरोबर. आणि जो क्रिया करतो त्याला आपण कर्ता असं म्हणतो. म्हणजेच वाक्यातील राम या शब्दाचा मारयती या क्रियापदाशी कर्ता रूपाने संबंध आहे. कोणत्या रूपाने संबंध आहे? कर्ता या रूपाने संबंध आहे. राम मारण्याची क्रिया कशाच्या द्वारे करत आहे? काय साधन तो वापरत आहे? बाणेन. बाण हे ना, बाण. बाण हे काय आहे? त्याचं साधन आहे, म्हणजे बाणाने मारत आहे. तर मारण्याची क्रिया करण्यासाठी बाण हे साधन वापरलेलं आहे आणि जे साधन आहे त्याला आपण करण म्हणतो. म्हणजेच बाणेन या शब्दाचा, या पदाचा मारयती या क्रियापदाशी करण या रूपाने संबंध आहे. आता हे कर्ता कर्म करण हे सविस्तर आपण पुढे शिकणारच आहोत. राम कोणाला मारत आहे? रावणाला मारत आहे, रावण. बरोबर. रावणाला. रावण झाला कर्म. रावण कोणतं कारक आहे? कर्मकारक आहे. म्हणजेच रावण या शब्दाचा, रावण या पदाचा मारयती या क्रियापदाशी कर्म रूपाने संबंध आहे. अशा पद्धतीने एकाच वाक्यामध्ये जे क्रियापद असतं त्या वाक्यातील शब्दाचा, प्रत्येक शब्दाचा क्रियापदाशी कोणत्या ना कोणत्या रूपाने संबंध असतो. तो किती प्रकारचा संबंध असतो एकूण? तर 8 प्रकारचा संबंध असतो. किती प्रकारचा संबंध आहे? 8 प्रकारचा संबंध आहे. म्हणून कारकाचे प्रकार किती आहेत? एकूण कारक किती आहेत? तर 8 कारक आहेत. म्हणजे एका पदाचा कर्ता रूपाने संबंध असेल, दुसऱ्या पदाचा दुसऱ्या कोणत्या रूपाने संबंध असेल, परंतु एकाच पदाचा एकाच क्रियापदाशी 8ही प्रकारे संबंध नसतो. जसं राम राम बाणेन रावणं मारयति, अस्मिन् वाक्ये रामपदस्य मारयति क्रियापदेन सह कर्तारूपेण संबंधः अस्ति. या वाक्यामध्ये रामपदाचा मारयती या क्रियापदाशी कर्ता रूपाने संबंध आहे. आता एकदा रामपदाचा कर्ता रूपाने संबंध झाला की दुसरा कोणताही संबंध होणार नाही. ठीक आहे, एकच संबंध एका शब्दाचा क्रियापदाशी असतो. ज्यावेळेस आपण क्रियापदाला प्रश्न विचारू, कोण मारत आहे, कशाने मारत आहे, कोणाला मारत आहे, त्यावेळेस आपल्याला उत्तर येणार आहे. ठीक आहे. कारकाची परिभाषा समजली, व्याख्या समजली. वाक्यातील शब्दांचा क्रियापदाशी जो संबंध असतो त्यास आपण कारक असे म्हणतो. संबंध म्हणजे कारक. ठीक आहे. कोणाचा कोणाशी संबंध?
तर क्रियापदाशी वाक्यातील शब्दांचा संबंध म्हणजे कारक. तो संबंध किती प्रकारे असतो? तर 8 प्रकारे संबंध असतो. म्हणजे वाक्यातील जे शब्द आहेत त्या शब्दांचा 8 कारकांपैकी 8 संबंधांपैकी एखादा संबंध असेल. आता एकाच वाक्यामध्ये 8चे 8 संबंध येतील असं नाही. आपण जर असं इथे वाक्य म्हटलं, रामः मारयति, हेच वाक्य आहे, परंतु बाणेन आणि रावणम हे दोन शब्द पद आपण त्यामधून काढून टाकले. ठीक आहे. आपण काय केलं, रामः मारयति एवढंच घेतलं. वाक्य काय आहे, रामः मारयति. आता मारयति या क्रियापदाशी रामपदाचा कोणत्या रूपाने संबंध आहे? कर्ता रूपाने संबंध आहे. दोनच पदाचं वाक्य आहे, रामः मारयति. एक आहे कर्ता आणि एक आहे क्रियापद. ठीक आहे. म्हणजेच एकाच वाक्यामध्ये 8चे 8 संबंध येतील असं नाही. परंतु वाक्यामध्ये जेवढे शब्द आहेत त्या पदांचा क्रियापदाशी या 8 संबंधांपैकी कोणत्या ना कोणत्या रूपाने संबंध असणारच आहे आणि त्या संबंधालाच कारक असं म्हणतात. असे संबंध किती प्रकारचा आहे? तर 8 प्रकारचा आहे. समजलं इथपर्यंत कारक कशाला म्हणायचे? हो काही सर. काही शंका आहे? निवेदिता मॅम. समजलं सर. सई, झूम युजर नावाने कोण सई जॉईन झाली आहे ना? हो सर, ते चुकून होऊन जातं. मी ते हा, रिन्यू करायला ठीक विसरून जाते सारखं सारखं. ठीक आहे, ठीक आहे. समजलंय ना? हो सर, समजलं. मंजिरी मॅम आता जॉईन झाल्यात. कारक प्रकरण हे आपण आजपासून सुरू केलेलं आहे. मंजिरी मॅम आवाज येतोय? हे परत एकदा बघा. वाक्यातील शब्दांचा क्रियापदाशी जो संबंध आहे त्याला आपण कारक असे म्हणतो. संस्कृत मधलं कोणतंही वाक्य असेल तर त्या वाक्यामध्ये जे क्रियापद आहे त्या क्रियापदाशी वाक्यातील इतर शब्दांचा संबंध असतो. तो कोणत्या रूपाने संबंध आहे? तर त्या संबंधालाच कारक असं म्हणतात. जसं रामः मारयति, राम मारतो. मारण्याची क्रिया राम करत आहे म्हणून राम झाला कर्ता. आणि कर्ता हे कारकाचा एक प्रकार आहे, संबंधाचा एक प्रकार आहे. म्हणजे राम या पदाचा मारयति या क्रियापदाशी कोणत्या रूपाने संबंध आहे? तर कर्ता रूपाने संबंध आहे. असा प्रत्येक शब्दाचा क्रियापदाशी संबंध असतो. त्या संबंधालाच कारक असं आपण म्हणतो. असे संबंध किती प्रकारचे आहेत? तर एकूण 8 प्रकारचे आहेत. म्हणजेच 8 कारक आहेत. कारक किती आहेत? 8 कारक आहेत. चला बघा, इथे चार्ट मध्ये एकूण 8 कारक दिलेले आहेत. कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण, अधिकरण कारण, अधिकरण आणि संबोधन, असे एकूण 8 कारक आहेत. विभक्ती किती आहेत? तर एकूण 7 विभक्ती आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी आणि सप्तमी, अशा एकूण 7 विभक्ती आहेत. आता संबोधन कारकासाठी कोणतीही विभक्ती शिल्लक राहत नाही. तर संबोधनामध्ये कोणती विभक्ती आपण उपयोग करतो हे शब्द रूपाणीच्या वेळेसच मी तुम्हाला सांगितलं होतं. कोण सांगेल बरं? संबोधनामध्ये कोणती विभक्ती आपण प्रयोग करतो? प्रथम. बरोबर, प्रथमा विभक्तीचा प्रयोग करतो आपण. सप्तमी का सर? प्रथमा विभक्ती. परंतु प्रथमा विभक्ती एक वचनामध्ये थोडासा बदल करून संबोधनामध्ये वापरलं जातं आणि द्विवचन आणि बहुवचन मात्र जशाच्या तसं वापरलं जातं. ठीक आहे. म्हणजे संबोधनासाठी कोणतीही विभक्ती इथे दिलेली नाही, परंतु प्रथमा विभक्ती त्याच्यासाठी वापरली जाते. आता या प्रत्येक कारकाची सविस्तर माहिती आपण पुढे शिकणार आहोत. हे प्रत्येक कारक शिकणार आहोत. कर्ता, कर्म, करण. इथे एकदम शॉर्टकट मध्ये तुम्हाला दिलेलं आहे, परिभाषा दिलेली आहे बघा. जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात. वाक्यामध्ये क्रिया कोणती चालू आहे?
ती क्रिया कोण करत आहे? तर जो कोणी क्रिया करणारा असेल त्याला आपण कर्ता म्हणतो. उदाहरण दिलेलं आहे बा, रामः फलम खादती. काय क्रिया चालू आहे? काय क्रिया चालू आहे? रामः फळ फलम खाणे. खादती. फळ खाण्याची क्रिया चालू आहे. खाण्याची क्रिया चालू आहे. ही खाण्याची क्रिया कोण करत आहे? राम. राम करत आहे. बरोबर, म्हणजेच राम कोण झाला? कर्ता झाला. आणि कर्त्याची कोणती विभक्ती करायची आहे? प्रथमा विभक्ती करायची आहे. जो कोणी कर्ता असेल, जर एक कर्ता असेल तर प्रथमा विभक्तीचं एक वचन, दोघे जण कर्ता असतील तर प्रथमा विभक्तीचं द्विवचन, तीन किंवा त्यापेक्षा जास्त कर्ते असतील, कार्य करणारे व्यक्ती असतील तर प्रथमा विभक्तीच बहुवचन आहे. इथे राम फळ खात आहे म्हणून राम काय झालेला आहे? कर्ता झालेला आहे. त्याला आपण बोल करूया. पुढे कर्मकारक. कर्माची कोणती विभक्ती करायची आहे? द्वितीया विभक्ती करायची आहे. ज्याच्यावर क्रियेचा प्रभाव पडतो ते कर्मकारक. ज्याच्यावरती क्रियेचा प्रभाव पडतो ते काय आहे? कर्मकारक आहे. उदाहरण बघा, रामः फलम खादती. खाण्याच्या क्रियेचा प्रभाव कशावर पडत आहे? कशावरती क्रिया होत आहे? फळावर. फळावर क्रिया होत आहे. म्हणजेच फळ काय झालं? कर्म झालं. आणि कर्माची द्वितीया म्हणून फलम फले फलानी प्रथमा, फलम फले फलानी द्वितीया. फलम अशी आपण द्वितीया विभक्ती केली. फळ काय आहे? कर्म आहे. पुढे करणकारक. हे एकदम सविस्तर आपण पुढे शिकणार आहोत. मनोऱ्याच्या रूपाने इथे चार्ट तयार करून दिलेला आहे तुम्हाला. या चार्टचा स्क्रीनशॉट घ्या. नंतर अभ्यास करण्यासाठी तुम्हाला उपयोग होईल. ज्यावेळेस आपले संपूर्ण कारक शिकून होतील त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये राहण्यासाठी फक्त हा चार्ट केलेला आहे. इथे अजून एक कॉलम असतो ज्याला कारक चिन्ह असं आपण म्हणतो. मराठीमध्ये पण आहेत, हिंदीमध्ये पण आहेत. कर्ताने, कर्म को, करण से, संप्रदान के लिए, अपादान से, संबंध का, की, के, रा, री, रे, आणि अधिकरण में, पर असे चिन्ह दिलेले आहेत. पण ते चिन्ह प्रत्येक वेळी उपयोगाला येतीलच असं नाही. त्यामुळे आपण परिभाषा समजून घेणं आवश्यक आहे आणि परिभाषेनुसारच आपण प्रत्येक शब्दाची वाक्यामध्ये विभक्ती करणं गरजेचं आहे. त्याच वेळेस ती योग्य होणार आहे. ठीक आहे, चला. करणकारक. तिसरं कारक आहे करणकारक. जे कोणी करण असेल त्याची कोणती विभक्ती करायची आहे? तृतीय विभक्ती करायची आहे. म्हणजे वाक्यामध्ये जे करणकारकाचा शब्द आहे त्या शब्दाची तृतीय विभक्ती करायची आहे. परिभाषा काय आहे? करण कशाला म्हणायचं? तर क्रियेचं साधन. क्रिया करण्यासाठी जे साधन वापरल्या जातं त्याला आपण करण असं म्हणतो. क्रिया करण्यासाठी जे साधन वापरलं जातं त्याला काय म्हणतात? करण म्हणतात. जसं उदाहरणार्थ, राम मुखेन फलम खादती. राम मुखाने फळ खातो. फळ फळ खाण्यासाठी राम कशाचा वापर करत आहे? तोंडाचा वापर करत आहे. मग तोंडाच्या सहाय्याने तो फळ खात आहे. म्हणजे साधन काय वापरत आहे? तोंड हे साधन वापरत आहे. बरोबर आहे. म्हणून मुख काय झालं? करणकारक झालं. त्याची तृतीय विभक्ती केलेली आहे. असं साधन, जसं की आई घरामध्ये चाकूने भाजी कापते. कशाने भाजी कापते? चाकूने भाजी कापते. बरोबर. तर मराठीमध्ये चाकूने हेच संस्कृतमध्ये याला कोणतं कारक म्हणायचं आहे? करणकारक म्हणायचं आहे. कारण की भाजी कापण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केलेला आहे? बोलत चला. चाकू. चाकूचा वापर केलेला आहे. बरोबर. त्याला संस्कृतमध्ये छुरिका म्हणतात. माता छुरिकया शाकम कर्तयती. आई चाकूने भाजी कापते. अशी भाजी कापण्यासाठी चाकू हे साधन वापरलेलं आहे आणि जे साधन आहे त्यालाच आपण करणकारक म्हणतो. पुढे संप्रदान. जे कोणी संप्रदान असेल त्याची चतुर्थी विभक्ती करायची आहे.
अर्थ काय आहे, परिभाषा काय आहे संप्रदान कारकाची? ज्याच्यासाठी क्रिया घडत आहे, ज्याच्यासाठी क्रिया घडत आहे, तर ज्याच्यासाठी क्रिया घडेल त्याला काय म्हणायचं, संप्रदान कारक. उदाहरण बघा, बालकः देवाय पुष्पाणी आनयती. अर्थ कोण सांगेल? कृष्णाली, काय आहे अर्थ वाक्याचा? बालकः देवाय पुष्पाणी आनयती. बालक सांगू का सर? हो हो. बालक देवासाठी फुलं आणायला फुल आणतो, फुलं आणतो. बालक देवासाठी फुले आणतो. फुले आणण्याची क्रिया आहे. कोण करत आहे फुले आणण्याची क्रिया? बालक. बालक. बालक कोण झाला? कोणतं कारक झाला? करता. करता कर्ता कारक झाला. करता बरोबर. काय आणत आहे? फुलं फुलं आणत आहे. फुले. फुलं म्हणजेच आणण्याची क्रिया कशावरती घडत आहे? फुलांवर फुलांवर घडत आहे. फुलांवर. मग फुलं हे कोणतं कारक झालं? पुष्पाणी शब्द कोणतं कारक झालं? करण कसं काय? नाही, कर्म. पदार्थ कर्मकारक झालं. बरोबर. आता हे फुलं कशासाठी आणत आहे तो? देवासाठी. देवासाठी. फुले आणण्याची क्रिया देवासाठी घडत आहे. अशी ज्याच्यासाठी क्रिया घडते ती असतं संप्रदानकारक. या वाक्यामध्ये देवासाठी क्रिया घडत आहे म्हणून देव शब्द झाला संप्रदानकारक. म्हणून आपण देव शब्दाची चतुर्थी विभक्ती केली, देवाय. शब्दरूपाने आता पाठ पाहिजे बरं का, शब्दरूपाने पाठ असल्याशिवाय समजणार नाहीये. रामाय रामाभ्याम रामैही असं आपण टेबल शिकलो होतो. त्याप्रमाणे देवाय देवाभ्याम देवैही, देवाय चतुर्थी विभक्ती एक वचन, असं समजलंय. पुढचे कारक आपण उद्या घेऊयात. अपादान, संबंध, अधिकरण आणि संबोधन. कारण की माझाही घसा खूप त्रास देत आहे. जास्त लेक्चर झाले आज. ठीक आहे, समजलंय ना इथपर्यंत? हो. कारक म्हणजे काय याची सविस्तर व्याख्या आपण कर्ता, कर्म, करण याचे एकवचन, द्विवचन, बहुवचन, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग हे सगळे उदाहरणं आपण पाहणार आहोत अशा पद्धतीने. ठीक आहे, आता फक्त सामान्य माहिती समजून घेऊ आणि याचा स्क्रीनशॉट घ्या. चालेल, थांबूया तिथे. शुभरात्री सर्वेभ्य. शुभरात्री. आचार्य शुभरात्री.